गुजरातला जातो तो गुजराती कसं म्हणतं, लंडनमध्ये जातो तो लंडन कसं म्हणणार, दुबईला जाणार तो दुबई कसं म्हणणार. तुमचं काय नाव आहे? मुख्तार अन्सारी. मुख्तार अन्सारी. एवढी छान मराठी बोलता तुम्ही. अरे म्हणजे जन्म इथं झाला म्हणजे विषय नाही ना. तिकडची भाषा शिकली. या लोकांना काय झालं शिकायला? आमची माणसं तिथं शिकतायत. महाराष्ट्रात राहतात ना, बोला, शिका आणि कमवा. मुंबईमध्ये राहायचं आहे तर मराठी शिकायला पाहिजे, नाही येतं थोडं थोडं शिकायचं. पण मग तुमचा इथे येऊन काय फायदा? जिथं आले ना तिथं तुम्ही परत जा, हे माझं म्हणणं आहे. शिकायची तयारी नाही यांची. हट्टी आहे ते. कशाला शिकू आम्ही मराठी? गाव कुठला तुझा? माझं मी मुंबईचं. नाही नाही गावात मी संभाजीनगरचा. संभाजीनगर. मी पंढरपूरचा आहे. गाडगे महाराज शाळेमध्ये शाळा दिली, मराठी शिकवतात. तुम्ही जावा, शिका, बोला आणि ते पण फुकट आहे. माझं गाव आत्मी आहे, बेळगाव जिल्हा. मला मराठी येते, पण आम्हाला जर बाहेर काढायचं काढ, त्यांची इच्छा. किती पैसे झाले, कुठे उतरायचं आहे, काय पाहिजे? येते ना आम्हाला, पण आम्ही महाराष्ट्राने आहे, आम्ही येते सगळ्या. झालं की मग काय प्रॉब्लेम? माझा प्रॉब्लेम नाही. बे रोटी आपो म्हणजे 2 चपाती आपो. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी मुंबईतल्या कुर्ला स्टेशनच्या बाहेर आहे आणि महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत संवाद साधताना मराठी भाषेची जी सक्ती केलेली आहे त्याच्याबद्दल मला इथे रिक्षा चालकांशी बोलायचं. हे बघा, हे कुर्ला स्टेशन आहे आणि इथे प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. आता इथे प्रवाशांची जरी गर्दी असली तरी सुद्धा रिक्षा चालकांची आणि रिक्षांची सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं काय यांच्या आयुष्यावरती नेमका परिणाम होणार आहे, कारण त्यांचे लायसन्स कॅन्सल केले जाणार असं सरकार म्हणतं आहे. आजच मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची एक प्रकारे सूचना माध्यमांशी बोलताना केलेल्या आहेत. सरकारने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे काय, तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल? काय आहे का, मराठी यायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय, मराठी माणूस आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय, सगळ्यांना मराठी यायला पाहिजे. ज्यांना आता बोलता येणार नाही सरकार त्यांचं लायसन कॅन्सल करणार आहे. लायसन कॅन्सल करणार नाही हे नाही, सरकारने पण लोकांना काय रिक्षावाल्यांना थोडा वेळ द्यायला लागेल. हा जो संपूर्ण परिसर जर तुम्ही बघितला, मी तुम्हाला दाखवतोय बघा, पूर्णतः रिक्षांनी व्यापलेला आहे. तुमचं काय नाव आहे काका यापुढे? माझं नाव मुनावर शेख नूर मोहम्मद. नूर मोहम्मद भाई. हो हे जर तुम्हाला मराठी नाही आली हो तर तुमचं लायसन काढून घेणार आहे सरकार आता. हो सरकार, पण आम्हाला मराठी येते बोलायला. तुम्ही कधीपासून मुंबईत राहता? मुंबईमध्ये जन्म झाला इथे आमचा. हा. हो, कशी शिकलात मराठी? मराठी आमच्या मराठी माणसामध्ये यायला मराठीमध्ये बघून बघून झालं आमचं शिकले. आमचं सगळं आजूबाजूला मराठी माणसं आहे ना. पण मुनावर भाई, काही लोक म्हणतात की आम्हाला नाही शिकायची मराठी, आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न आहे. पाहिजे. मुंबईमध्ये राहायचं आहे तर मराठी शिकायला पाहिजे, नाही येतं थोडं थोडं शिकायचं आहे. पण काही संघटना विरोध करतात की हा आमच्यावरती लादण्याचा निर्णय लादण्याचा प्रयत्न आहे. थोडं बहुत करा तुम्ही, ठरवतंय. आपण गुजरातला जातो तो गुजराती कसं म्हणतं, लंडनमध्ये जातो तो लंडन कसं म्हणणार, इंग्लिश, दुबईला जाणार तो दुबई कसं म्हणणार. आपली मराठी भाषा इथे पाहिजे तो पाहिजे, आपल्याला मराठी बोलायला पाहिजे. आता तुम्ही तुमचे सगळे तुम्ही तुमच्याकडे येतो, सगळे तुमचे जे सहकारी रिक्षा चालक आहेत जे हिंदीमध्ये बोलत असतील, इतर भाषांमध्ये बोलत असतील, ज्यांचा या निर्णयाला विरोध आहे, तुम्ही असोसिएशनमध्ये संघटनामध्ये त्यांच्या सोबत असाल, उद्या ज्याला त्यांची परवानगी रद्द झाली तर मग तुम्ही काय करणार? आम्ही यांचे ऑब्जेक्शन उचलणार, बोला आता रद्द करू नका, ते गरीब माणसं आहे, त्यांना जरा अजून वेळ द्या या बोलायला. पुढे, आम्ही तुमच्याशी बोलतो. या या हो दादा या, हो दादा या या पुढे, या पुढे या. काय नाव आहे तुमचं? चेतन राजपूत. चेतनजी, बघितला तुम्ही निर्णय सरकारचा? हा, बघितला ना. काय वाटतं तुम्हाला? काय जे करतात ते त्यांच्या योग्याने ते करतात आहे. आता का ज्यांना मराठी नाही येतं त्यांना मराठी शिकायलाच लागणार. महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायलाच लागेल. जे विरोध करतायत तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे? जे विरोध करतात आहे, आता तुम्ही लोक शाळेत जातात ना, शाळेमध्ये मराठीचा पाठ असतो का नाही? नसतो का? मग तुम्ही मराठी का नाही शिकत? मग मराठी शिकले पाहिजे, बोलायला आले पाहिजे. महाराष्ट्रात राहतात ना, बोला, शिका आणि कमवा. पण जे बाहेरून आलेले रिक्षा चालक आहेत बाहेरून आले तरी पण तुम्हाला शिकायलाच लागेल. इथं शाळा दिली गाडगे महाराज शाळेमध्ये, गाडगे महाराज शाळेमध्ये शाळा दिली, मराठी शिकवतात. तुम्ही जावा, शिका, बोला आणि ते पण फुकट आहे. तुम्हाला शिकवणार एकदम, पैसे नाहीत. पैसे नाही. उत्तम आहे, चांगलं तुम्हाला शिकवणार. पण मला असं वाटतं की हे लोक विरोध करतायत असं तुम्हाला का वाटतं? का विरोध करत असतील बरं? काय एवढा आयडिया नाही, पण करतात, विरोध करा. पण माझं म्हणणं आहे, तुम्ही महाराष्ट्रात राहतात तर तुम्हाला मराठीत बोलायलाच पाहिजे आणि आली पाहिजे. बस. आज काय म्हणतायत? आपण दुसरे स्टेटला जातात तेव्हा आपण काय करतो, तिकडे कमीत कमी आपल्याला जेवायला लागतं, हे लागतं, तर आपण तिकडचे 10 दिवस, 1 महिना 2 महिना राहिलो तर थोडाफार तर शिकून येतो ना.
तर तसंच महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे आणि मराठी नाही शिकायची तर मग राहून मग काय उपयोग काय? थोडाफार तरी शिकायचा माणसांनी की बाबा आपल्याला दोन गोष्टी समोरच्याला बोलायला जमतं. बाकी उद्देश काय? बाहेर तुम्ही जाणार तर तुम्ही पण ते करणारच. आम्ही राहिलो गुजरातला राहिलो तर आम्हाला पण शिकायला लागलं. 1 महिना राहिलो तर 2 बे रोटी आपो म्हणजे 2 चपाती आपो, म्हणजे आम्हाला ते शिकलं ना, हे आम्हाला पण शिकून आलं. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात तर तुम्ही पण शिकून घेत असतं. जे लोक विरोध करतायत की ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हा निर्णय मान्य नाही आहे, आमच्यावरती हा निर्णय लादण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना तुम्ही काय सांगाल? आमचा उद्देश हेच आहे बोलायचं की बाबा तुम्ही कुठेही कमवा, कुठेही राहावा. आम्ही मराठी आहे, आम्ही पण कुठेही जाणार, कुठेही राहणार, तरी आम्ही पण तिकडची भाषा शिकायचा प्रयत्न करेल. तर तुम्ही पण प्रयत्न करा. तुम्हाला त्याच्याशी काय एवढं, तुम्हाला काय डोक्यावर कोण दगड नाही ठेवत. फक्त एवढंच सांगतंय की महाराष्ट्रामध्ये तुम्ही आले तर थोडा मराठी शिका आणि लोकांशी मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करा. दुसरं काय? बघ, आपण इथं महाराष्ट्राचा राज्य कुठला? महाराष्ट्र आहे. आपण कुठल्या पण राज्यात गेलो आपण मान्य करतो महाराष्ट्राचं राज्य, की अभिमान आहे आपल्याला मराठी बोलणं. कारण की आज आपण कुठं केरळात गेला तर केरळवाले केरळ भाषा करतात, चेन्नईला गेला तर चेन्नईवाले चेन्नई भाषा करतात. तर आपण गुजरातला गेला, अभिमान आहे आपल्याला, अभिमान आहे राज्याचा, आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभा केले. त्यांनी का अखंड भारत त्यांनी उभा केले, की हिंदू स्वराज, आणि सर्व राज्यामध्ये एक राज्य भाषा दिली आहे. कारण की मान्य आहे सर्वांना, कारण मराठी बोलायचं अपेक्षा आहे. तुम्ही 10-15 वर्ष राहतात महाराष्ट्रात, किती 15 वर्ष राहिलं, तुम्ही शिका पाहिजे. नवीन आहे त्यांचा तर विषय संपलं. जेव्हा तुम्ही 20-20 वर्ष राहता, 15-15 वर्ष राहता, आज रिक्षावाले राहतात, आम्ही मान्य त्यांना नाही करत, निकाल नाही त्यांना. राहा तुम्ही महाराष्ट्रामध्ये, तुम्ही बाहेर नेता आमच्या महाराष्ट्रात राहतात, तर आमच्या मराठी बोलणं तुमचा अधिकार आहे आणि शिकायचे पण अधिकार. आपण लहान पोराला शाळा टाकतो कारण की तुम्ही शिका. कशाला? आपण शाळा जातला त्यांना बोलतो आपण शिका, शाळा शिकले पाहिजे. तसं आपल्या महाराष्ट्रात आलं की महाराष्ट्र भाषा शिकायला पाहिजे. तुम्ही तुमचं काय नाव आहे? या पुढे या. काय म्हणतायत? काय नाव आहे तुमचं? माझं नाव मोहम्मद रफिक आहे. रफिक भाई, मला सांगा, आता हे सरकारने निर्णय घेतलाय की जर तुम्हाला मराठी नाही आली तर तुमचं लायसन कॅन्सल करू आम्ही. ते गलत आहे. तुम्ही टाइम दिलेले त्याला, 3 महीने का टाइम दिले. अजून त्याला टाइम द्या ना तुम्ही. संपला ना 15 ऑगस्टला दिला होता ना एवढं. 3 महीने से अभी तुम्ही अभी छोटे हो. अभी तुम स्कूल में जाएंगे तो तुम क्या फटाक से सीख जाते हो क्या? एक कॉमन बात बताओ मेरे को. आप जाते हो क्लास में, जाते हो, जब पढ़ते हो, 5 साल का भी बच्चा अगर रहेगा तो वो 8वीं में जाएगा, जब जाके वो थोड़ा समझदार हो गया बोलता है. तो लेकिन इतने 3 महीने में कौन मराठी सीखेगा? थोड़ा टाइम चाहिए ना. और थोड़ा विषय इथं असा आहे की तुम्हाला काम चालू मराठी आली पाहिजे. किती पैसे झाले, कुठे उतरायचं आहे, काय पाहिजे येते ना आम्हाला पण. आम्ही महाराष्ट्राने आहे, आम्ही येते सगळ्या. मग झालं की मग काय प्रॉब्लेम? माझा प्रॉब्लेम नाही. बाकी जो दुसरे लोकांना आहे, जो बाहेर येते, आपल्या इकडे येते, तर त्यांचा पण ना, आपण माणूस आहे, ते पण माणूस आहे ना. ते बाजू आपण सोचायला पाहिजे का नाही पाहिजे ना. तो उसके लिए भी थोड़ा साधन निकालो. आप ये नहीं बोल रहा हूँ कि अपन तो महाराष्ट्र, हमने मराठी येते सगळे, हमें प्रॉब्लम नहीं. बाकी जो दूसरे लोग आते हैं, बाहर से आते हैं, तो उन लोगों को थोड़ा मोहलत और दे दो आप लोग. मेरे हिसाब से थोड़ी, मतलब मेरी राय है की थोड़ा और मोहलत दे दो उन लोग को. मग तुम्ही आज सकाळी ऐकलं का प्रताप सरनाईक बोललेत की आता आम्हाला नाईलाजाने कारवाई करायला लागेल जर मराठी नाही बोललं. 18 तारीख झालेली, आज से कार्रवाई चालू हो जाएंगी. बराबर है. तो बाकी जो जिसको तकलीफ होंगी उसको तकलीफ होंगी. बाकी हमको तो आती है मराठी, हमको तो टेंशन नहीं है. काही लोक म्हणतात आम्ही नाही बोलणार, आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न. ते गलत आहे. महाराष्ट्रामध्ये राहिलं तुम्हाला मराठी येते पाहिजे और बोलायला पाहिजे. मराठी माणूस हिंदी बोलू शकतो तर हिंदी माणूस मराठी का नाही बोलू शकत? ह्या गोष्टीची चर्चा करा तुम्ही आणि डिटेल व्यवस्थित बोला. की ट्रॉफिक जाम करता ह्याच्यासाठी ना मी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली होती, पण याची ऍक्शन कुठली घेतली जात नाही. पाऊस येतो इकडे. मग काय निर्णय घ्यायचा मग? हा या बोला. मग साहेब निर्णय काय घ्यायचा मग तुम्ही? हा, आणि मराठी माणूस हिंदी बोलू शकतो पण हिंदी माणूस इंग्लिश मराठी बोलू शकत नाही. याचं कारण काय मग? हा, 10-15 वर्ष आता तुम्ही मीटिंग घेतली तर तुम्ही त्याचं ऍक्शन का नाही घेतली? मग त्याचं माझ्याबद्दल बोलायचं मला. तुम्ही रिक्षाने प्रवास करता? मी रिक्षाने प्रवास कधी करतो. मला रिक्षा चालक भेटतात, बोलतात जे मराठीत बोलत नाही असे काय आहेत तुम्ही? मी बोलतो मराठी बोलायचा प्रयत्न करतो पण ते हिंदीच बोलतात. पकडा या. पण तुम्हाला काही लोक भेटलेत की जे अजिबात मराठी बोलायला तयार नसतात? हा, बोलायला तयार नसतात. ते बोलतात की आम्ही एवढी वर्ष इथं राहतो तर आम्ही कशाला बोलू, आम्ही मराठी कशाला बोलू आम्ही? मग महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही मराठी नाही बोलू शकत? मराठी माणसं महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही मराठी नाही बोलू शकत? मग तुमचा इथं येऊन काय फायदा? जिथं आले ना तिथं तुम्ही परत जा, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही कंप्लेंट केली आहे कधी? कंप्लेंट बरेच केली पण माझी ऍक्शन काय बरोबर नाहीये. माझी कुणाकडे कंप्लेंट केली होती? मी पोलीस चौकीमध्ये पण कंप्लेंट केली होती पण याची ऍक्शन बरोबर होत नाहीये. आणि मला तुम्ही तुमचा नंबर द्या मला, मी तिकडे सेटअप करतो आणि मी तिकडे कंप्लेंट देतो सर. अजून काय डेव्हलप होत तर. आणि मला सांगा, आता तुम्ही एवढं सगळं सांगताय, काही रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठीत बोलू, आम्ही जर नाही बोलला तर तुम्ही आमचं लायसन काढून घ्याल, पण जे प्रवासी मराठीत बोलत नाही त्यांचं काय?
मग जे प्रवासी मराठी बोलतो हे रिस्पॉन्स देत नाही बरोबर, फक्त हिंदीच बोललं पाहिजे हेच हे लोकांची ऍक्शन असते. मग आम्ही मराठी कसं बोलणार? आम्ही मराठी बोल जातो पण ह्याची ऍक्शन हमको मालूम नाही पडतं, हमको समजता नाही. मग आम्ही काय ऍक्शन घ्यायची? आम्ही माझं गाव आतनी आहे, बेळगाव जिल्हा. मला मराठी येते, पण आम्हाला जरी बाहेर काढायचं तर काढ, त्यांची इच्छा. तुम्हाला मराठी येते, तुमचं कसं लायसन कॅन्सल होतं? नाही, त्यांच्या सरकार आता बोलते परप्रांती भैयांना बाहेर काढायचे. ऐका, सरकारचं म्हणणं आहे की आजच प्रताप सरनाईक बोलले की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आम्ही वेळ दिला होता, पण जे मराठी बोलतील त्यांचे लायसन्स आम्ही कॅन्सल करणार नाही आहोत. पण जे अजूनही मराठी बोलत नाही आहेत, तक्रार आली तर आम्ही त्यांचे लायसन रद्द करू. मग काही लोक बोलतात ना आम्ही नाही बोलू शकत मराठी. परप्रांतीय म्हणून घेऊ नका, ज्यांना मराठी येत नाही अशा अर्थाने घ्या. ज्यांना मराठी येत नाही यांना केलंच पाहिजे, कायदा केलंच पाहिजे. तुम्ही आता इथं एवढ्या लांबून तुम्ही येत आहे, 10-10 वर्ष 20-20 वर्ष राहताय, तुम्हाला मराठी येत नाही तर तुमचा राहून फायदा काय इथे? हो साहेब, असं आहे, मी इथे कुर्लामध्ये आम्ही युनिव्हर्सिटीचं शेअरिंग चालवतो. तर लायसन्स बद्दल काय बोलत होतं? लायसन्स काय माहिती आहे का, जे RTO ऑफिसर असे कितीच लोक त्यांचे इथले इथे जन्मस्थानच नाही, त्यांनी इथे येऊन त्यांनी परमिट काढले. कसे आले ते लोक? परप्रांतीवरून. आणि तिथे इथे येऊन त्यांचं राशन कार्डवर नाव आणि इथलं आधार कार्ड बनवले, इथला पेपर पैसे घेऊन RTO ऑफिसर लोकांनी त्यांना परमिट दिला, लायसन्स दिला, बॅच दिला. का दिला त्यांना? म्हणजे तुम्ही पैसा घेऊन त्यांना तुम्ही परमिट दिले, लायसन्स दिले, मग त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी पैसा घेऊन, ज्या ऑफिसर लोकांनी पैसा घेऊन त्यांना लायसन्स पाहिजे. तुम्ही कंप्लेंट केली? असा आता आम्हाला दिसतो, आम्ही तुम्ही संघटनेचे अध्यक्ष आहेत म्हणालात. तर आता आमचं असं म्हणणं आहे, त्यांच्यावर कारवाई करा. ते आमचं काम नाही ना, ते आमचं काम नाही, ते पोलिसांचं काम. कंप्लेंट केली होती? आता त्या आमच्या संघटनेने शशांकराव साहेबांनी याचे बाकीचे संघटनेचे लोकांनी कंप्लेंट केली की बाबा परप्रांतीच्या लोकांना. आणि खरंच आहे, परप्रांती ज्यांना मराठी येत नाही त्यांनी शिका, नाही शिकायचं तर मग त्यांनी त्यांचा लायसन बॅच कॅन्सल करा. ते काहीतरी म्हणत होते, काय म्हणतात? नाही, ते म्हणतो का हे मराठीचे आहेत ना, क्लासेस वगैरे होती पहिला. तुमचं काय नाव आहे? मुख्तार अन्सारी. मुख्तार अन्सारी. एवढी छान मराठी बोलता तुम्ही. अरे म्हणजे जन्म इथं झाला म्हणजे विषय नाही ना. किती वर्षांपासून रिक्षा चालवता? वर्ष 40 वर्ष झालं. 40 वर्ष. जन्म 63. काय म्हटले? आम्ही छान मराठी म्हणणारच, आम्ही इकडचे मुंबईकर आहे. गाव कुठला तुझा? माझं? मी मुंबईचा. नाही गावात मी संभाजीनगरचा. संभाजीनगर. मी पंढरपूरचा आहे. पंढरपूर सोलापूर मधलं. हा, जिल्हा सोलापूर लागतं. मी पंढरपूरचा आहे, तर बोलणारच ना मराठी. आई बाप परदादा दादा सर्व इथंच जन्मले, इथंच मेले. मगाशी पण कुठल्या चॅनल आले होते माहित नाही, आलंच पण. काय म्हटले? मगाशी पण घेऊन घेतलं होतं आमच्या, माझा आणि हे म्हाताऱ्याचा, सगळेच नाही घेऊन घेतलं. कुठल्या चॅनलवरती ते माहित नाही, आलंच नाही. ते लोक विरोध करतायत, ते म्हणतात आम्हाला काही लोक आहेत रिक्षा चालक, त्यांचं म्हणणं की आम्हाला नाही येत मराठी, आमच्यावरती निर्णय लादण्याचा प्रयत्न होतोय. हे काय माहित आहे का, ते बाहेरून 10-12 दिवस झाले, पैसे दिले, यांना माहित झालं 50,000 रुपये द्यायचा, 20,000 रुपये द्यायचा, आपल्याला लायसन व्याज भेटतं, द्या पैसे. असं झालंय. असं झालंय. मग आता त्यांना मराठी नाही आली. नाही, हे फक्त रिक्षा आणि टॅक्सीवालेला मुद्दा आहे, काय बाकी कुणाला नाही. फक्त हे मुद्दा मराठीचा रिक्षावाला आणि टॅक्सीवालेला आहे. बाकीचे समजा गुजराती आहे, मद्रासी आहे, ते लोकांना मराठी नाही. सगळ्यांना निर्णय सगळ्यांना आहे. म्हणजे कारवाई रिक्षावाल्याला आहे ना फक्त. हे मुद्दा बरोबर. अच्छा, काय म्हणत होते? काय माहिती आहे, महाराष्ट्रातली अनेक लोक पकडा. मध्य प्रदेश, केरळ, UP मध्ये कामाला आहेत, सोन्याच्या धंद्यामध्ये आहेत, किंवा आणखीन कुठल्या कामामध्ये आहेत, कुठल्याही कामात आहेत तिकडं, तर तिकडची भाषा शिकली, तिथं रोजगार करतायत, तर तिकडच्या दक्षिणेत तिकडची भाषा शिकली, तर ह्या लोकांना काय झालं शिकायला? आमची माणसं तिथं शिकतायत. लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतोय. काय की प्रयत्न, एवढे दिवस प्रयत्न केलं, काय प्रयत्न करणार? असं वाढवत द्या, काय शिकायची तयारी नाही यांची, हट्टी आहे ते. कशाला शिकू आम्ही मराठी? शिकायची इच्छाच नाही त्यांची. नाही काय करायला पाहिजे मग आता? नाही ह्याचं बंदच केलं पाहिजे, सस्पेंड केलं पाहिजे लायसन, सस्पेंड. कोर्टात जातील, मग कोर्टात गेलं, कोर्ट ठरविल तेव्हा ठरविल. आमचं सरकार आहे त्या बाबतीत निर्णय घ्यायला. पण मग काही लोक म्हणतात की आम्हाला मराठी नाही येत, नाही बोलतायत, हा निर्णय आमच्यावरती लादला जातोय. नाही लादला नाही, आताचा कायदा नाही. किती वर्ष झालं कायदा बनवून, हे सरकार आलं म्हणून जागत आले बोलायला लागले मराठी बोला म्हणून.
तुम्ही कधीपासून रिक्षा चालवता? मी 1986 पासून चालवतो. असं कधी झालंय का पूर्वी? पूर्वी कधी नाही झालं, पण व्हायला पाहिजे. आता सरकारला काय सांगायचं तुम्हाला? सरकारला सांगायचं, महाराष्ट्रातली अनेक लोक बाहेर गुजरातमध्ये, केरळामध्ये, मध्य प्रदेश, युपीमध्ये कामधंदा करतायत. ते तिथली लोक तिथली भाषा शिकतायत. ह्या लोकांना काय झालं शिकायला? जिथं खातो तिथं गायला पाहिजे त्याचं. आमचा माणूस गुजरातमध्ये आहे, तो सुद्धा जय गुजरात म्हणतोय तिथं. असं की झालंच पाहिजे. ह्यांचं कसं आहे, पैसे संपले की आली मुंबईला लुटलं, निघाले परत. अशी परिस्थिती आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव रामराव गड्डी आहे. सरकारचा निर्णय बघितला तुम्ही? हो, बघितलंय. काय तुमची भावना आहे? मराठी सगळ्यांनी बोललं पाहिजे. की जे इथे रहिवासी आहेत, मी पण परप्रांतीच आहे, पण माझ्या जन्मस्थान इथे 3री 4थी पिढी आहे माझी. कुठून आलाय तुम्ही? मी तेलंगणावरून आहे, पण आमची 4थी पिढी इथेच झाली आहे. मुंबई. आम्ही मुंबईकर आहे. तर आम्हाला तर मराठीत येतोच आहे, आमचं जन्मस्थानच आहे. पण मग जे बाहेरून आले रिक्षा चालक आहे विरोध करतात असा आरोप होतोय. नाही, सगळ्यांना मराठी बोलायला यायला पाहिजे. मातृभाषा आपली मराठी आहे. आपण मुंबईकर आहे, आपल्या मुंबईत महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे, असं आमचं. पण जे अनेक लोक सांगतात की आम्हाला नाही येत मराठी, आमच्यावरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न होतोय हा निर्णय. म्हणजे ते चुकीचं आहे. तुम्ही शिका ना, तुम्ही शिकून बोला ना. तुम्ही द्या त्यांना पैसे द्या त्यांना. तर इथं ना प्रवासी आलेले आहेत आणि त्यांना गाडी आहे म्हणून मी त्यांना सोडतोय जरा. अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तोवर त्यांचं संपलं की आपण त्यांच्याकडे परत येऊयात. नहीं तो मराठी हम सीख रहे हैं और सीखते हैं, बोलते भी हैं थोड़ा थोड़ा. जो पैसेंजर बोलता है उससे बोलते हैं, और जब पैसेंजर ही नहीं बोलेगा तो फिर हम क्या बोलेंगे. प्रवासी मराठी बोलत नाही असा अनुभव आहे तुम्हाला? हाँ, नहीं बोलता है, कोई पैसेंजर नहीं बोलता है. जैसे कोई भी पैसेंजर आता है अपने को हिंदी में बात करता है, और जो अपने मराठी में बोला तो जो अपने को आता है उतना अपन बोलते हैं उसको. काय म्हणत होता तुम्ही? माझं असं म्हणणं आहे, मी इथे कुर्ला स्टेशनला मी स्टँड अध्यक्ष आहे. तर आमचे लोक परप्रांती पण आहेत, त्यांना मराठी बोलायला येतो. पण इथले रहिवासी जे आहेत त्यांना मराठी बोलायला यायलाच पाहिजे. नाही आला तर तुम्ही शिका आणि शिकून मराठी बोला. आता सरकार म्हणते शिकायची वेळ गेली, आता लायसन कॅन्सल होणार. जसं मी आता त्यांनी अजून थोडा त्यांना चान्स दिला, त्यांना कळलं नाही इथल्या माणसांना. इथल्या माणसाला इझी वाटलाय. पण मी अजून एक 3 महिना चान्स देऊन त्यांना, अजून वेळ देऊन 3 महिना अजून वेळ देऊन त्यांना चान्स दिला पाहिजे मराठी शिकायला. आणि शिका आणि मुंबईत राहायचं आहे तर मराठी बोला, असा आमचा निर्णय आहे. सरकार का निर्णय सही नहीं है, क्योंकि अगर मराठी बोलना आना चाहिए तो सारी स्कूल में जो है बच्चों को पहले से ही टाइट कर दो, वहाँ अच्छे शिक्षक रखो मराठी पढ़ने के. तो वो यहाँ पर जो हम 10 साल से पढ़े हैं तो हम लोग को आती है मराठी, तो बच्चों लोग को अच्छे से शिक्षण दो तो बच्चे लोग पढ़ेंगे तो सबको मराठी आएगा ही ना. रिक्षा चालकांनी मुंबईत धंदा करताना पोट भरताना मराठी का बोलू नये? नाही येते, जेवढा पाहिजे सगळे येते. काम तर येते आणि ते जो सांगते ते की हे पाहिजे आम्हाला तसे सगळ्याला येते. फक्त प्रेशर असा घालायचं काय उपयोग नाही. पण आता उद्याच्याला सरकारने तुमचं लायसन कॅन्सल केलं तर मग तुम्ही काय करणार? एवढा येते की आम्ही काय ते प्रश्न विचारणार तर आम्ही उत्तर देणार. असं एवढं नाही की मी इथं जन्म झाला आहे तर मला येते जास्त नाही, पण जितना पाहिजे तेवढं येते मला. आता आमच्या जन्मस्थान आहे, माझा कसा गाडा काढेल? असं थोडीच आहे. मराठी नाही आली तर लायसन गेलं. नाही, ऐसा नाही. वक्त भेटेल त्याला लोकांना. आता 1 लाख माणसे शाळेमध्ये गेले नाही, फेल झाले ते लोक. आता काय करायचं? तुम्हाला तर येते ना मराठी? तर मला येते, मग दुसऱ्या लोकांचं काय होणार त्या सांगा ना. तो गरीब माणसाला पोटावर लात पडणार, तो तिकडे जाणार. तो भी इंडियन आहे ना, काय इंडियन से बाहेर आहे काय? पण नियम सर्वोपरी आहे. सर्वोपरी आहे नियम, तो त्याला वक्त दिया ना थोडा. अजून वेळ पाहिजे. अजून वाईट पाहिजे ना त्याला लोकांना. नहीं तो अभी टाइम दिए मेरे को सीखने के लिए, तो मैं खत्म हो गया ना. ये है 2-4 दिन में मैं सीख लूंगा, ऐसा कुछ नहीं है. बेसिक मराठी पण येत नाही का तुम्हाला? आती थोड़ी बहुत आती है, जितना अपने को जरूरत है उतनी मेरे को आती है. और थोड़ा वो जो चाहिए वो मैं 2-4 दिन में मतलब कवर कर लूंगा. अभी मैं अब मेरे दोस्त के पास से जर तुमचं लायसन कॅन्सल झालं मग काय करायचं? दादा मगर 2-4 दिन का तो टाइम तो मिल जाएगा ना. 2-4 दिन मैं गाड़ी पे नहीं रहूँगा. जब तक मैं उधर मेरे दोस्त के साथ बैठ के मैं दादा सीख लूँगा.
असा नाही दादा, सगळे मराठी शिकतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आभार आहे. हे मराठी शिकवायची पद्धती झाली, सगळे लोक शिकतो. साल 6 महिना 2 साल लागतो. काय लायसन कॅन्सल झालं तर काय करणार तुम्ही? लायसन ये पद्धती नाही. लायसन कॅन्सल करायचं काय? हे लोक फिर चोरी चमारी डाकू लूटमार हे करणार. बेसिकली इथे रिक्षा चालकांशी बोलून त्यांच्या भावना समजून घेण्याचा हा मुंबई तकचा प्रयत्न होता. हे कुर्ला स्टेशन आहे. मी मागाशी कुर्ल्याच्या म्हणजे ह्या व्हिडिओची सुरुवातच मी कुर्ल्याच्या स्टेशनपासून व्हिडिओ केलेला होता सुरू, आणि त्याच्यानंतर हा जो स्टॉप आहे हा इथे ST ज्या BMCची सेवा आहे इथे काय रिक्षा थांबत असतात. त्यामुळे इथे येऊन इथे रिक्षा चालक काय म्हणतायत, त्यांना याच्याबद्दल काय वाटतं का, त्यांचे काही आक्षेप आहेत का, ते स्वागत करतायत, विरोध करतायत, त्यांच्या काय भावना आहे हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, सरकारच्या निर्णयाबद्दल, ज्या पद्धतीने रिक्षा चालक या सगळ्या गोष्टींबद्दल व्यक्त होत आहेत त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मुंबई तक.